Okay. So let us discuss application of derivative. फक्त टाइप्स लिहून घ्या. एकदा आपण कोणते कोणते ॲप्लिकेशन्स आहे आणि काय काय कॉन्सेप्ट आहे काय आहे सगळं एकदा डिस्कस करूयात. फर्स्ट ॲप्लिकेशन इज काय याच्यात फर्स्ट ॲप्लिकेशन काय होतं? इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व. This is the first application, right? How to find equation of tangent and normal to the curve. So overall काय concept आहे की y is equal to f of x will be given to you आणि ज्या पॉईंटवर राईट ज्या पॉईंटवर तुम्हाला टँजंट ड्रॉ करायची आहे, सपोज हा पॉईंट P आहे, याच्यावर तुम्हाला टँजंट ड्रॉ करायची आहे. दिस इज वॉट टँजंट. Let's say coordinates are x1 comma y1 and this is y is equal to f of x. So two things will be given, y is equal to f of x and point where we need to draw tangent or normal to the curve. These are the given thing, right? या दोन गोष्टी काय आहेत given. So how we will write equation of tangent? सांगा काय होतं equation of tangent? y minus y1 is equal to m in bracket x minus x1, राईट. हे काय इक्वेशन ऑफ टँजंट. हे बघा x1 आणि y1 पॉईंट इज गिवन. व्हॉट इज m? काल परवा जेव्हा आपण डेरिव्हेटिव्हची समरी स्टार्टिंगला डिस्कस करत होतो, आपण जॉमेट्रिकल मिनिंग लिहिलं होतं. जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह काय होतं? इट विल गिव्ह स्लोप ऑफ टँजंट टू दी कर्व. सो y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जर दिलेला असेल, कॅन यू फाइंड इट स्लोप ऑफ टँजंट आपण फाइंड आउट करू शकतो. स्लोप ऑफ टँजंट आपण कशाने डिनोट करत आहोत? m ने. यू जस्ट टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. डेरिव्हेटिव्ह घेतला तुम्हाला काय भेटेल? m. x1 y1 ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल. यू कॅन फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट, राईट. याच्यातच दुसरा पॉईंट आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल. आता नॉर्मल आणि टँजंट हे एकमेकांना काय असणार आहे? परपेंडिक्युलर. सो दोन लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील, प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप इज व्हॉट? -1. सो हाऊ यू विल राईट इक्वेशन ऑफ नॉर्मल? हे बघा टँजंटचा स्लोप जर m असेल, व्हॉट विल बी स्लोप ऑफ नॉर्मल? सांगा. टँजंटचा जर स्लोप m असेल, व्हॉट विल बी स्लोप ऑफ नॉर्मल? नॉर्मल आणि टँजंट एकमेकांना काय परपेंडिक्युलर आहे, करेक्ट. मग टँजंटचा स्लोप m असेल तर नॉर्मलचा स्लोप किती असणार आहे? -1/m. वाय? कारण हे एकमेकांना जर परपेंडिक्युलर असतील, प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप शुड बी वॉट? -1. हे क्लिअर आहे का? स्लोप ऑफ टँजंट लक्षात ठेवा, हा जो m आहे इट्स अ स्लोप ऑफ टँजंट. स्लोप ऑफ टँजंट तुम्ही कॅल्क्युलेट कसा करणार? याला डिफरन्शिएट करावं लागेल. आणि जर टँजंटचा स्लोप m असेल तर नॉर्मलचा स्लोप किती असणार आहे? -1/m. नॉर्मल पण कुठे ड्रॉ केलेली आहे आपण? पॉईंट P वर. सो व्हॉट विल बी इक्वेशन ऑफ नॉर्मल? y minus y1 इज इक्वल टू स्लोप लिहायचं आहे. व्हॉट इज स्लोप? राईट. सो दीज आर दी टू थिंग्स यू हॅव टू रिमेंबर. इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल. हे फर्स्ट ॲप्लिकेशन आहे. बाकी क्वेश्चन गिवन काय लक्षात होतं? गिवन काय? फंक्शन विल बी गिवन टू यू आणि ज्या पॉईंटवर नॉर्मल किंवा टँजंट ड्रॉ केलेली आहे ते दिलेलं असेल. सो याला डिफरन्शिएट करा, तुम्हाला काय भेटेल? स्लोप ऑफ टँजंट भेटेल. स्लोप माहिती आहे, पॉईंट ऑलरेडी माहिती आहे. यू कॅन राईट इक्वेशन ऑफ टँजंट युझिंग वॉट? स्लोप पॉईंट फॉर्म. टँजंटचा स्लोप जर m असेल तर नॉर्मलचा स्लोप किती असणार आहे? -1/m. सो स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती आहे. परत काय लिहिलं आहे? इक्वेशन ऑफ नॉर्मल. सो दिस इज दी फर्स्ट ॲप्लिकेशन. सेकंड काय? ॲप्रॉक्सिमेशन, करेक्ट. सेकंड ॲप्लिकेशन इज ॲप्रॉक्सिमेशन. बोर्डला पण याच्यावर क्वेश्चन्स असणार. ॲप्रॉक्सिमेशनवर होतात क्वेश्चन. काय होतं ॲप्रॉक्सिमेशन? जसं sin 30 तुम्हाला माहिती आहे, sin 31 डिग्री फाइंड आउट करायचं आहे, किंवा tan 45 किती आहे? 1. सो tan 46 डिग्री विचारतील, किंवा sin 45 किती आहे? 1/√2. sin 46 डिग्री विचारतील. ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू यू कॅन कॅल्क्युलेट युझिंग वॉट? डेरिव्हेटिव्ह. याचा काय फॉर्म्युला होता? ॲप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काय होता? f of
ए प्लस एच इज इक्वल टू काय होतं एफ ऑफ ए प्लस एच इंटू वॉट एफ डॅश ऑफ ए, बरोबर ना. फॉर एक्झाम्पल हे बघा एकदा रिवाइज करूयात. लेट्स से साइन 46 डिग्री फाइंड आउट करायचं. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ, क्वेश्चन असंच असणार, द ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ साइन 46 डिग्री इज, ऑप्शन्स विल बी गिवन टू यू. सो हा ॲप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला आहे. हे जे 46 आहे हे काय ए प्लस एच आहे, याला स्प्लिट करा. राईट, कसं स्प्लिट करणार, नोन व्हॅल्यूमध्ये स्प्लिट करायचं. सो 46 डिग्रीला कसं स्प्लिट करणार, 45 डिग्री प्लस 1 डिग्री. दिस इज युअर ए, दिस इज युअर एच. क्लिअर आहे. नेक्स्ट आता राईट साईडच्या टर्म्स बघा. एफ ऑफ ए कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर दॅट यू विल डिफाईन फर्स्ट फंक्शन. पहिले फंक्शन डिफाईन करायचं आहे. हाऊ यू विल डिफाईन फंक्शन इन दिस केस, साइन एक्स, याला एक्स कन्सिडर करून घ्या. दिस इज युअर फंक्शन, करेक्ट. आता एक एक गोष्टी फाइंड आउट करूयात. एफ ऑफ ए किती आहे 45, साइन 45 माहिती आहे तुम्हाला. नेक्स्ट एच, व्हॉट इज एच हिअर 1 डिग्री. याचं तुम्हाला रेडियनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. हां, सो काय क्वेश्चन येईल तेव्हा बघू. एच, ठीक आहे. नेक्स्ट एफ डॅश ऑफ ए ची टर्म आहे. एफ डॅश ऑफ ए कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिले एफ डॅश ऑफ एक्स लागेल. एफ ऑफ एक्स जर साइन एक्स आहे, एफ डॅश ऑफ एक्स किती असणार कॉस एक्स. सो व्हॉट अबाउट एफ डॅश ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू 45 विच इज इक्वल टू कॉस 45. व्हॉट इज कॉस 45, 1/√2. सो तिन्ही व्हॅल्यूज आहेत. हे बघा एफ ऑफ ए किती आहे, एफ ऑफ ए तुमच्याकडे साइन 45. नेक्स्ट काय टर्म एचची पण व्हॅल्यू आहे. अँड व्हॉट इज एफ डॅश ऑफ ए, एफ डॅश ऑफ एची पण व्हॅल्यू आहे. या तिन्ही व्हॅल्यू याच्यात सबस्टिट्यूट करा, यू विल गेट द आन्सर. सो हे सेकंड ॲप्लिकेशन आहे. सेकंड ॲप्लिकेशन काय, अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू काय, एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. हे स्प्लिट करताना कसं स्प्लिट करायचं आहे, नोन व्हॅल्यू, याला 40 + 6 डिग्रीने लिहायचं किंवा 42 + 4 ने लिहायचं. काही ना काही नोन असलं पाहिजे. जसं साइन 45 माहिती, म्हणून 46 डिग्रीला स्प्लिट कसं केलेलं आहे, 45 डिग्री प्लस 1 डिग्री. क्लिअर आहे. ओके. नेक्स्ट थर्ड ॲप्लिकेशन आहे इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. सो गिवन फंक्शन वेदर इट इज इन्क्रीजिंग म्हणजे ग्राफ कसं असणार आहे, हे काय झालं तुमचं इन्क्रीजिंग फंक्शन झालं. डिक्रीजिंग म्हणजे काय, या पद्धतीने फंक्शन किंवा ग्राफ तुम्ही ड्रॉ केला तर हे काय झालं डिक्रीजिंग फंक्शन. हे काय होतंय, इन्क्रीज होतंय. सो एखाद्या इंटरवलमध्ये फंक्शन हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे का डिक्रीजिंग फंक्शन आहे, हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे, दॅट यू कॅन डू युझिंग व्हॉट डेरिव्हेटिव्ह. तिथे आपण डेरिव्हेटिव्ह यूज करू शकतो. सिंपल आहे. इन्क्रीजिंग फंक्शन कधी होणार, जेव्हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स इफ इट इज ग्रेटर दॅन 0, फंक्शन इज सेट टू बी व्हॉट इन्क्रीजिंग फंक्शन. सो काय करणार तुम्ही, फंक्शन विल बी गिवन टू यू, त्याचं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा आणि तो डेरिव्हेटिव्ह ॲनालाइज करायचा आहे वेदर इन दी गिवन इंटरवल इट इज ग्रेटर दॅन 0 और लेस दॅन 0. ग्रेटर दॅन 0 असेल तर काय म्हणायचं आहे, इन्क्रीजिंग फंक्शन. आणि जर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 असेल, इट विल बी व्हॉट डिक्रीजिंग फंक्शन. क्लिअर आहे का. सिंपल आहे. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 आलं इन्क्रीजिंग म्हणायचं आहे, एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 आलं डिक्रीजिंग फंक्शन. ओके. अँड देन लास्ट ॲप्लिकेशन इज मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. फोर्थ, maximum and minimum value of function. Right, what is procedure, काय procedure है. So y is equal to f of x will be given. What are the steps? Step 1 काय, we calculate what, find dy by dx. Okay, and equate dy by dx with what, 0. स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचं आहे, यू हॅव टू इक्वेट dy by dx. जो पण dy by dx येईल कशाशी इक्वेट करायचं आहे, 0 शी. ओके. अँड गेट व्हॅल्यूज ऑफ x. स्टेप नंबर 3 काय, स्टेप नंबर 3 यू हॅव टू कॅल्क्युलेट, इथे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, नंतर काय कॅल्क्युलेट करायचं आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह.
दॅट इज डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ओके, यालाच आपण कशाने डिनोट करणार आहे, एफ डबल डॅश ऑफ एक्स. करेक्ट. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठे कॅल्क्युलेट करायचा, ॲट रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज ऑफ एक्स. एक्सच्या व्हॅल्यूजवर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. हे बघा, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स गिवन असेल, फर्स्ट स्टेप काय, डी वाय बाय डी एक्स कॅल्क्युलेट करा. तो डी वाय बाय डी एक्स कशाशी इक्वेट करायचं आहे, झिरोशी. इथे तुम्हाला एक इक्वेशन भेटलं, या इक्वेशनवरून तुम्हाला कसल्या व्हॅल्यूज भेटतील, एक्सच्या व्हॅल्यूज भेटतील. या एक्सच्या व्हॅल्यूजवर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, स्टेप नंबर 4, इफ सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज लेस दॅन 0, काय कन्क्लुजन आहे, फंक्शन विल हॅव मॅक्झिमम व्हॅल्यू. And if this second order derivative, if it is greater than 0, what is the conclusion, function will have minimum value. राईट, रिव्हर्स आहे. हां, असं नाही करायचं, ग्रेटर दॅन 0 म्हणजे मॅक्झिमम नाही, ग्रेटर दॅन 0ला काय मिनिमम आणि लेस दॅन 0ला काय मॅक्झिमम. सो दीज आर दी 4 ॲप्लिकेशन. आता तुम्ही ओव्हरऑल जर चेक केलं, इक्वेशन ऑफ टँजंट नॉर्मलवर पण तुम्हाला बरेच PYQs भेटतील. ओके, सेकंड ॲप्रॉक्सिमेशनवर कमी आहे ॲज कम्पेअर टू इक्वेशन ऑफ टँजंट, आणि मॅक्झिमम तुम्हाला PYQs कशावर भेटतील, मॅक्झिमम ॲट मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. सो हे तिन्ही स्टेप्स लक्षात होत्या, सिम्पल स्टेप्स आहे. हे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स गिवन असेल, डी वाय बाय डी एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. हा डी वाय बाय डी एक्स कशाशी इक्वेट करायचं आहे, झिरोशी. इथून एक जे पण इक्वेशन बनणार आहे, इथून तुम्हाला कसल्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आहे, एक्सच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आहे. या एक्सच्या व्हॅल्यूजवर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा. ओके, फाइंड डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आणि हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 झाला, फंक्शन विल हॅव मॅक्झिमम व्हॅल्यू. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 झाला, फंक्शन विल हॅव मिनिमम व्हॅल्यू. सो फक्त टाईप्स लिहून घ्या, कोणत्या कोणत्या टाईपचे एक्झाम्पल आहे. इक्वेशन ऑफ टँजंट नॉर्मल टू दी कर्व, हेडिंग लिहून घ्या, कोणाला लिहायचं पटकन लिहा. मग इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल, फक्त थोडं फास्ट लिहा. झाले का? क्वेश्चन घेऊयात आपण. हे लिहिलं का सेकंडवाला, फॉर्म्युला लिहून घ्या अप्रॉक्सिमेशनचा, एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. ॲटलीस्ट फॉर्म्युले नोट डाऊन करा, जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा कामात येईल. नेक्स्ट, इन्क्रीजिंग फंक्शनसाठी काय, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0. डिक्रीजिंगसाठी काय, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0. and then 4, maximum and minimum value of function, maximum and minimum value of function. right, note down steps पटकन लिहून घ्या, maximum and minimum value of function. फक्त फंक्शन y is equal to f of x will be given to you, हे सगळं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. हां, ह्याला काही शॉर्टकट वगैरे नाही आहे, तुम्हाला याच प्रोसिजरने सॉल्व करावं लागेल.
झाले का? ओके, राईट डाऊन फर्स्ट द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, राईट डाऊन द मॅक्झिमम व्हॅल्यू of y is equal to maximum value of y is equal to the maximum value of y is equal to log x upon x is ऑप्शन से e 1 by e then e square 1 upon e square, e square 1 upon e square. The maximum value of y is equal to log x upon x. So these steps लिहून दिले त्याशी कंपेअर करा. y is equal to f of x is given. What is step number 1? ठीक आहे, सोबत सॉल्व करूया. स्टेप नंबर 1, ठीक आहे. आता स्टेप वगैरे काही करायचं काय? स्टेप नंबर 1 काय? dy बाय dx कॅल्क्युलेट करायचं आहे आणि तो कशाशी इक्वेट करणार आपण? 0शी. काय येणार dy बाय dx? हाऊ विल फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस log x अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह कसा होणार? u अपॉन v, राईट. u अपॉन v काय करणार? डिनॉमिनेटर x इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह मायनस log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन एक्स स्क्वेअर. आठवते का? u बाय v चा डेरिव्हेटिव्ह काय होतं? v इंटू यू डॅश मायनस u इंटू v डॅश अपॉन v स्क्वेअर, करेक्ट. हां, सो यू हॅव टू इक्वेट दिस विथ वॉट? 0, राईट. लेंदीने करायचं, तिथेच आपण 0शी करू शकतो. dy बाय dx कॅल्क्युलेट करा. स्टेप नंबर 2 काय? यू विल इक्वेट dy बाय dx विथ 0. तेव्हा सिम्पल आहे. हा x गेला, हा x गेला, करेक्ट. हा एक्स स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय होणार, काय होणार ते? 0. इथून काय टर्म सुटतील? फक्त 1 मायनस लॉग एक्स इज इक्वल टू 0. सो 1 इज इक्वल टू हाऊ मच? लॉग एक्स. दोन्ही साईडला लॉग असेल तर आपण कम्पेअर करू शकतो. सो इन्स्टेड ऑफ 1 कॅन बी राईट दिस ॲज लॉग ई. लॉग ई विल बी इक्वल टू एक्स. आपण स्टेप्स काय लिहिलेले आहेत? स्टेप काय लिहिलेले आहे? इक्वेट dy बाय dx विथ 0 अँड गेट व्हॅल्यूज ऑफ एक्स. एक्सच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आहेत. सो dy बाय dx कॅल्क्युलेट करा. वी हॅव इक्वेटेड विथ 0. इथून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स? ई. या एक्सच्या व्हॅल्यूवर तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय करायचं आहे? चेक करायचं आहे. क्वेश्चनमध्ये काय विचारले? मॅक्झिमम व्हॅल्यू. सो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 पाहिजे का लेस दॅन 0 पाहिजे? फॉर मॅक्झिमम सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 पाहिजे, राईट. सो लेट अस कॅल्क्युलेट. आता हे बघा, इथे एक्सची एकच व्हॅल्यू आलेली आहे. याचा आन्सर काय येणार आहे? ई, राईट. बोर्डला आपण काय करतो? बेसिकली बोर्डमध्ये जर सेम एक्झाम्पल आलं तर तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे आणि तो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठे कॅल्क्युलेट करणार तुम्ही? एक्स इज इक्वल टू ईवर, करेक्ट. आणि तो काय बनणार तुमचा? लेस दॅन 0. म्हणून मग तुम्ही कन्क्लूड काय लिहितात? फंक्शन ॲज वॉट? मॅक्झिमम ॲट एक्स इज इक्वल टू ई. कळत आहे का? हां. सो एक्स इज इक्वल टू ईवर फंक्शनची व्हॅल्यू काय? फंक्शनची व्हॅल्यू मॅक्झिमम. वाय? बिकॉज डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर हा जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तो काय बनणार आहे तुमचा? लेस दॅन 0 बनणार आहे. काय बनणार आहे? लेस दॅन 0. सो आन्सर काय येणार याचं? क्वेश्चन काय? यू हॅव टू फाइंड मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन. या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठे आहे? ॲट एक्स इज इक्वल टू ई. सो तुम्हाला एक्स इज इक्वल टू ई याच्यात सबस्टिट्यूट करावं लागेल. कळते काय सांगतोय? आन्सर ई नाही येणार याचं. ही फंक्शनची व्हॅल्यू आहे का? इज दिस व्हॅल्यू ऑफ फंक्शन? नो.
आपण हे कॅल्क्युलेट केलेलं आहे, हे फाइंड आउट केलेलं आहे की फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठे ॲट एक्स इज इक्वल टू ई. सो ती व्हॅल्यू किती असणार? सो व्हॉट इज मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन? 1/e. राईट. घाईमध्ये बऱ्याचदा तुम्ही एक्स इज इक्वल टू ई कॅल्क्युलेट करणार आणि टिक करणार. हां, एक्स इज इक्वल टू ई वर फंक्शनची व्हॅल्यू काय? मॅक्झिमम. ती फंक्शनची व्हॅल्यू किती आहे? 1/e आहे. आन्सर ई लिहायचं नाही, आन्सर काय येणार याचं? 1/e. त्यांनी हे नाही विचारलेलं की फंक्शनची व्हॅल्यू मॅक्झिमम कुठे, त्यांनी काय विचारले? व्हॉट इज मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ वाय. राईट. सो व्हॉट इज मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ वाय? 1/e. सो MCQला तुम्ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अवॉइड करू शकतात. हां, तुम्ही नंतर घरी कॅल्क्युलेट करून बघा. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याला परत डिफरन्शिएट करावं लागेल, तर तुमचा लेस दॅन 0च येईल. नंतर तुम्ही ट्राय करा वाटल्यास. नेक्स्ट लिहा, ज्यांनी लिहिले द मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन y इज इक्वल टू एक्स लॉग एक्स इज. द मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन, आता मॅक्झिममसाठी सॉल्व केला, आता मिनिमम आहे. द मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन y इज इक्वल टू एक्स लॉग एक्स दिले इज. So 1/e minus 1/e minus e. So again y is equal to f of x is given. What is this step? Calculate dy by dx, equate it with 0. So u into v use करावं लागेल. So first function into log x चा derivative 1/x plus log x into x चा derivative 1. You have to equate with what? 0. This x, it will get cancelled. काय उरणार आहे? 1 plus log x is equal to 0. 1 plus log x is equal to 0. इथून तुम्हाला x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. हाऊ यू विल कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ x? व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ लॉग एक्स? लॉग एक्सची व्हॅल्यू किती येणार? राईट, लक्ष द्या थोडंसं. लॉग एक्सची व्हॅल्यू किती येणार? -1. करेक्ट. ही मायनसची साईन आपण ॲज इट इज ठेवूयात, आणि हा जो 1 आहे, 1च्या जागी काय लिहू शकतो? 1च्या जागी काय लिहू शकतो? लॉग ई. हे बघा, आपल्याकडे लॉगचा हा रूल आहे. लॉग ए टू दी पॉवर एम काय असतं? m इंटू लॉग ए. मग -1 इंटू लॉग ई काय लिहिणार इकडे? लॉग ऑफ ई टू दी पॉवर -1. करेक्ट. करेक्ट आहे का? सो लॉग एक्स इज इक्वल टू लॉग ई टू दी पॉवर -1. टेकिंग अँटीलॉग ऑन बोथ साईड. असं म्हणा, अँटीलॉग जर घेतले तर एक्सची व्हॅल्यू किती येणार? ई टू दी पॉवर -1. व्हॉट इज ई टू दी पॉवर -1? 1/e. आता हे आन्सर बनेल का? नाही. या पॉइंटवर फंक्शनची व्हॅल्यू काय? मिनिमम. ती किती आहे? x log x आहे. करेक्ट. x log x. सो 1/e इंटू लॉग ऑफ 1/e. करेक्ट. असं काही ऑप्शन आहे का? नाही. याला सिम्प्लिफाय करावं लागेल. कसं सिम्प्लिफाय करणार सांगा? हे कळलं का तुम्हाला? आता रिव्हर्स करायचंय. लॉग याला काय लिहिणार तुम्ही? ई टू दी पॉवर -1. हा -1 जो पॉवरला आहे तो कुठे येणार? बेसला. सो टर्म काय बनणार? -1/e इंटू लॉग ई. लॉग एची व्हॅल्यू किती आहे? 1. सो आन्सर किती झालं? -1/e.
right? Next लिहा 10 is divided into two parts. 10 is divided into two parts. Ten is divided into two parts such that sum of double of the first, sum of double of the first and square of the other is minimum. Square of other is minimum. Then the numbers are, then the numbers are options 9182, 9182, 6473. हां काय नाही याचा आन्सर 64. कसं? हां सेकंडचा स्क्वेअर. फर्स्टचं काय करायचं आहे? डबल. हे मिनिमम पाहिजे. सम ऑफ डबल ऑफ फर्स्ट अँड स्क्वेअर ऑफ अदर इज मिनिमम. आता डायरेक्ट होईल का ऑप्शनवरून? किती येते? 64. ठीक आहे, आपण एकदा प्रोसिजरने सॉल्व करू, नंतर मग ऑप्शन्स परत व्हेरीफाय करू. ठीक आहे. सो हे तुम्हाला मॅक्झिमम मिनिमम आहे. हे कशावरून का आलं? इथे वर्ड आला आहे मिनिमम. सो मिनिममचं आपली स्टेप नंबर 1 काय? स्टेप नंबर 1च्या ऐवजी पहिले तुम्हाला काय पाहिजे? मॅक्झिमम किंवा मिनिमम हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे, तुम्हाला फंक्शन पाहिजे. आणि मग आपल्या स्टेप्स आहेत की dy/dx कॅल्क्युलेट करा, ते 0शी इक्वेट करा. इथे फंक्शन डायरेक्टली दिलेलं आहे का? नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे? 10ला 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. करेक्ट. सो एक नंबर जर x असेल तर दुसरा नंबर काय असणार? 10 - x. बरोबर ना? असंच बनणार आहे. हा जर x असेल तर हा काय झाला? 10 - x. हा जर x असेल तर हा काय झाला? 10 - x. या दोघांची ॲडिशन किती झाली? 10. करेक्ट. लेट अस डिफाईन फंक्शन. कसं डिफाईन करणार फंक्शन सांगा? सम ऑफ डबल ऑफ फर्स्ट, राईट, अँड स्क्वेअर ऑफ अदर, हे काय पाहिजे? मिनिमम. आता फंक्शन दोन पद्धतीने डिफाईन होणार. पहिले काय म्हटलंय? डबल ऑफ फर्स्ट. हा जर फर्स्ट नंबर आहे, हे बघा, हा जर फर्स्ट नंबर आहे, हा जर सेकंड नंबर आहे, तर तुम्ही काय करू शकता? डबल ऑफ फर्स्ट, राईट, अँड स्क्वेअर ऑफ अदर. हे एक फंक्शन झालं. और तुम्ही असंही करू शकतात की मी फर्स्ट नंबरचा स्क्वेअर घेतो आणि काय करतोय? सेकंड नंबरचं काय घेतोय? सेकंड नंबर काय करतोय? डबल. हे दोन्ही चालेल. आता याच्यातलं प्रिफर काय करणार? आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे. याचा डेरिव्हेटिव्ह थोडा, म्हणजे हे बघा दोन्ही सेमच आहे, पण डेरिव्हेटिव्ह इझी MCQ टाईप आहे. तर शॉर्ट मेथड कशाने होणार आहे? तुम्ही जर फंक्शन हे कन्सिडर केलं, याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार? 2x. करेक्ट. आणि 20चा डेरिव्हेटिव्ह काय होणार? 0. आणि -2x डेरिव्हेटिव्ह ते होणार -2. सो हे इझीच आहे. याचा डेरिव्हेटिव्ह किती होणार आहे? 2 + 2 × 10 - x × -1 असं करावं लागेल. सो विल प्रिफर दिस. इथून स्टेप्स फॉलो करूयात. पहिलं काय? dy/dx सांगायचं. x² डेरिव्हेटिव्ह किती झालं? 2x प्लस हे 20 आहे, 20चा डेरिव्हेटिव्ह 0, -2x, -2xचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? -2xचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? -2. राईट. हे कशाशी इक्वेट करावं लागेल? 0शी. सो काय झालं? 2 x - 1 = 0. एक्सची व्हॅल्यू किती झाली? एक्सची व्हॅल्यू किती झाली? 1. मग एक्सची जर व्हॅल्यू 1 असेल तर वायची व्हॅल्यू किती होणार? वायची व्हॅल्यू किती होणार? मग वाय किंवा 10 - x आहे ना, 10 - x किती होणार? नाही. आता या पॉईंटला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुमचा काय यायला पाहिजे? सेकंड ऑर्डर इथे मिनिमम पाहिजे. मिनिमम म्हणजे काय? ग्रेटर दॅन 0 पाहिजे.
मिनिमम म्हणजे काय, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय आला पाहिजे. हां, सो लेट अस कॅल्क्युलेट डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे बरोबर ना. हे तुमचं डी वाय बाय डी एक्स आहे. डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करावं लागेल. 2x डेरिव्हेटिव्ह किती येणार, 2 मायनस 2 इट्स अ कॉन्स्टंट, याचा डेरिव्हेटिव्ह किती होणार 0. आले का, ग्रेटर दॅन 0. सो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन विल हॅव मिनिमम व्हॅल्यू. मिनिमम व्हॅल्यू कधी आहे, ॲट एक्स इज इक्वल टू 1 आणि दुसरा नंबर किती आला आहे 9. सो आन्सर काय बनणार 9,1 किंवा 1,9. ऑप्शन्सवरून म्हणून सांग तसं कॅल्क्युलेट करू नका. हे बघा आता एक्स तुमचा किती आला आहे 1. हे बघा एक्स किती आला आहे 1 आणि सेकंड नंबर किती आलेला आहे 9. राईट, ऑप्शन्सवरून याच्यामुळे कॅल्क्युलेट नाही करायचं, आन्सर चुकेल. जर 6,4 केलं तुम्ही कॅल्क्युलेट करा, आन्सर चुकेल. ऑप्शन्सवरून सॉल्व करू नका. यू हॅव टू फॉलो दी प्रोसिजर, कारण हे मिनिमम यायला पाहिजे. हे जे म्हटलेलं त्यांनी सम ऑफ डबल ऑफ फर्स्ट अँड स्क्वेअर ऑफ अदर, हे काय पाहिजे तुमचं मिनिमम. हे मिनिमम येणार आहे. एक्सची व्हॅल्यू किती आहे 1, आपण एक्सचा डबल केलेलं आहे म्हणजे 2 × 1 किती झालं 2. आणि सेकंड नंबर 10 - x म्हणजे 10 - 9 झालं. 10 - 9 किती होणार 1, 1चा स्क्वेअर. जर आपण 6,4 आन्सर डायरेक्ट लिहिलं तर हे होतं आहे का बघा. पहिल्या नंबरचा काय करायचं आहे 2 × 6 हेच 12 झालं, ते मिनिमम येणारच नाही. कळते काय सांगू. सो इथे ऑप्शन्सने डायरेक्ट सॉल्व करायचं नाही. यू फॉलो दी प्रोसिजर. हां, प्रोसिजर फॉलो करायची. डायरेक्टली ऑप्शन्सने करू नका, ते चुकणार आन्सर. कधी कधी बाय चान्स करेक्ट येऊ शकतं, बट बेटर फॉलो दी प्रोसिजर. प्रोसिजर काय तुमचं, फंक्शन पहिले क्रिएट करा आणि मग तुमची प्रोसिजर आहे डी वाय बाय डी एक्स कॅल्क्युलेट करू. सो आन्सर काय येणार याचं 1 आणि 9. Right, next layer. Using differentiation, the approximate value of sine 46 degree is, using differentiation, the approximate value of sine 46 degree is, approximate value of sine 46 degree sin 46 degree is, right, आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. 1 degree is equal to 0.0175 रेडियन. 1 degree is equal to 0.0175 रेडियन. राईट, ऑप्शन्स लिहून घेऊयात. आन्सर काय बघूयात काय ते. राईट, ऑप्शन्स लागतील 0.07194, 1.0175 upon √2, 0.7194, 0.0175 upon √2. राईट, √2ची व्हॅल्यू टाकायची नाही टाकायची ते आपल्याला बघावं लागेल. सो एकदा ऑप्शन्स बघत चला काय काय दिलेले. साइन 46 डिग्री फाइंड आउट करायचं. एक्झाम्पल कसलं आहे, ॲप्रॉक्झिमेशन. राईट, ॲप्रॉक्झिमेशनचा आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे, एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू काय,
एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. करेक्ट. सो 46 डिग्रीला तुम्हाला स्प्लिट करायचं आहे नोन व्हॅल्यूमध्ये. कसं स्प्लिट करणार? 45 डिग्री प्लस 1 डिग्री. दिस इज युअर ए, दिस इज युअर एच. या 3 टर्म कॅल्क्युलेट करायचे आहेत. राईट. एफ ऑफ एक्स आपण डिफाईन करणार. हाऊ यू विल डिफाईन एफ ऑफ एक्स? साइन एक्स. करेक्ट. पहिली टर्म आहे काय? एफ ऑफ ए. ए ची व्हॅल्यू किती आहे? 45. साइन 45 किती आहे? 1/√2. एच ऑलरेडी माहिती आहे. नेक्स्ट एफ डॅश ऑफ एक्स पहिले कॅल्क्युलेट करूयात. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? कॉस एक्स. सो एफ डॅश ऑफ ए कॉस 45. व्हॉट इज कॉस 45? 1/√2 कॉस 45. राईट. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ऑप्शन बी येते का? ठीक आहे बघा. सो साइन 46 डिग्री इज इक्वल टू एफ ऑफ ए. किती एफ ऑफ ए? 1/√2 प्लस एच. आता एच 1 डिग्री नका टाकू. व्हॉट 1 डिग्री? 1 डिग्री म्हणजे किती आहे? 0.0175. राईट. इंटू एफ डॅश ऑफ ए 1/√2. हां करेक्ट. 1 प्लस 0. डिनॉमिनेटर दोघांचा सेम झाला. न्यूमरेटर ॲड होतील. सो आन्सर किती येणार आहे? Next layer. Two positive numbers x and y are such that two positive numbers x and y are such that x plus y is equal to 60 and xy cube is maximum. xy cube is maximum. Then the numbers are 45, 15, 20, 40, 40, 20, 30, 30. कसले एक्झाम्पल आहे? मॅक्झिमम और मिनिमम. सो फंक्शन पाहिजे पहिले. एक्स वाय क्यूब काय आहे? मॅक्झिमम. म्हणजे हे तुमचं फंक्शन झालं. करेक्ट. हे फंक्शन मॅक्झिमम किंवा मिनिमम. मॅक्झिमम विचारले. सो दिस इज युअर फंक्शन. करेक्ट. सो जे फंक्शन आहे एक्स इंटू वाय क्यूब. करेक्ट. एक्स इंटू वाय क्यूब. वायला काय सबस्टिट्यूट करणार? What will be y from this? Correct. This is your function. बरोबर ना. इथून y किती येणार आहे? 60 minus x. So x into y cube. y किती आहे? 60 minus x cube. करेक्ट. काय करणार? पहिले dy by dx किंवा f dash of x. हाऊ यू विल राईट डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस? आता एक दोन हे बघा, एक तर u इंटू v ने करा किंवा 60 मायनस एक्स क्यूब याचं एक्सपान्शन लिहावं लागेल.
बेटर काय करूयात, यू इंटू व्ही यूज करू. ओके, लिहू नका, एकदा बघून घ्या. फर्स्ट फंक्शन इंटू याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा. काय येणार याचा डेरिव्हेटिव्ह सांगा. 60 मायनस एक्स ब्रॅकेट क्यूब, याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार. 3 इंटू 60 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 60चा डेरिव्हेटिव्ह काय झाला 0, मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती झाला -1. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस 60 मायनस एक्स क्यूब इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1. हे क्लिअर आहे का डेरिव्हेटिव्ह, राईट. तुम्ही जर हे बघा एक्सपान्शन घेतलं तर ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब आहे. आता ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन काय होणार, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी, म्हणजे 60चा क्यूब करावा लागेल. ओके, नंबर्स विनाकारण मोठे होतील. बेटर यू इंटू व्ही यूज केलं. हे कशाशी इक्वेट करतो आपण, 0शी, राईट. आता व्यवस्थित बघा काय होणार आहे. हे बघा ही जी टर्म आहे ही काय आहे, -x और -3 इंटू एक्स इंटू 60 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, करेक्ट. हे मायनस लिहिलं आहे, हे 3x लिहिलेलं आहे, 60 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पुढची टर्म काय आहे 60 मायनस एक्स क्यूब इज इक्वल टू 0. काय कॅन्सल होणार, स्क्वेअर कॅन्सल होऊन जाणार. हां, काय उरेल, काय उरलं इथे -3x, इथे टर्म कॅन्सल झाली, प्लस इथे काय उरलंय 60 मायनस एक्स इज इक्वल टू, करेक्ट, -3x मायनस एक्स किती झालं -4x प्लस 60 इज इक्वल टू 0. 60 इज इक्वल टू 4x. एक्स किती होणार, एक्स किती आला 15. मग एक्स जर 15 असेल तर दुसरा नंबर किती असणार, दुसरा नंबर किती असणार 40. सो 15 45 और 45 15. राईट. फंक्शन फॉर्म केलं, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कशी इक्वेट केला 0. इथून एक्सच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे. एक्स किती आला 15, वाय किती आला 45. Next लिहा, if the curve y square is equal to 6x, if the curve y square is equal to 6x and 9x square plus by square, 9x square plus by square is equal to 16, intersect each other at right angle, intersect each other at right angle, then value of b is
then value of b is हे बघा इथे लाईनने म्हटलेलं, बट दोन कर्व जर राईट अँगल मध्ये कट करताय एकमेकांना, हे कसलं इक्वेशन आहे? पॅराबोलाचं इक्वेशन आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 6 स्क्वेअर. हे कसलं इक्वेशन आहे? सर्कल. सो दोन कर्व जर परपेंडिक्युलर इंटरसेक्ट करतायत, राईट, त्यांनी काय म्हटलंय? वाय स्क्वेअर इज इक्वल टू 6x अँड दिस इक्वेशन इंटरसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल. सो दोन कर्व जर राईट अँगल मध्ये इंटरसेक्ट करत असतील, त्या इंटरसेक्शन पॉईंटवर जर तुम्ही टँजंट्स ड्रॉ केल्या तर त्या पण काय असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे. सो दोन लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील, प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप इज वॉट? -1. करेक्ट? हे तर माहिती आहे आपल्याला. दोन लाईन्स जर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप इज वॉट? -1. हे बघा, इथून dy/dx कॅल्क्युलेट करायचा. इथून पण काय कॅल्क्युलेट करणार? dy/dx. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन कशाशी इक्वेट करणार तुम्ही? -1. क्लिअर आहे का? हे बघा, दोन कर्व, लक्षात ठेवा, दोन कर्व जर राईट अँगलमध्ये इंटरसेक्ट करते, त्या पॉईंटवर जर तुम्ही टँजंट्स ड्रॉ केला, इट विल बी परपेंडिक्युलर. सो याचा dy/dx कॅल्क्युलेट करूयात. किती येणार dy/dx? जर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 6x आहे, राईट, सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x किती झालं? 6. सो व्हॉट अबाउट dy/dx? dy/dx विल बी इक्वल टू 6/2y. नेक्स्ट पुढचं इक्वेशन काय आहे? 9x स्क्वेअर प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 16. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, 9 इंटू 2x b इंटू 2y dy/dx, करेक्ट, इज इक्वल टू 16चा डेरिव्हेटिव्ह किती होणार? 0. व्हॉट यू हॅव टू कॅल्क्युलेट? dy/dx कॅल्क्युलेट करायचं आहे, करेक्ट. हा 2 गेला, हा 2 गेला. सो व्हॉट अबाउट dy/dx? सांगा किती लिहिणार बरं dy/dx? इथून ही टर्म काय? प्लस, इकडे येऊन काय होणार? मायनस. 2 इंटू वाय, हा कॅन्सल आहे, by डिनॉमिनेटरला येणार. हे झाले रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह, स्लोप ऑफ टँजंट्स झाले दोन्ही कर्वसाठी. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती असणार आहे? -1. सो 6/2y multiplied by -9x/by will be equal to how much? -1. राईट? आपल्याला b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. कसं सॉल्व करणार? काही कॅन्सल होते का? हे बघा, हे झालं 3, करेक्ट. काय उरलंय? 3/y इंटू, ही टर्म तशीच मायनस मायनस पण कट करू शकतो आपण, करेक्ट. सो हे काय उरणार? 9x/by विल बी इक्वल टू हाऊ मच? 1. इथून आपण b कॅल्क्युलेट करू. किती येणार b इथून? हा b इकडे शिफ्ट करा. किती होणार आहे? 9 इंटू 3 27x/y इंटू वाय स्क्वेअर. क्लिअर आहे का? b. हाउ वी विल कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ b? वाय स्क्वेअर इज इक्वल टू 6x दिलेले, करेक्ट. सो वाय स्क्वेअर अपॉन एक्स किती झालं? वाय स्क्वेअर अपॉन एक्स किती झालं? 6. वाय स्क्वेअर अपॉन एक्स, सो किती होणार आहे? 27/6 इज इक्वल टू p. आहे का ऑप्शन? 27/6. हां, 3 ने डिवाइड करा. कर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 6. हां, 6 4 7/2 9/2 किती होणार? 9/2. राईट, 9/2.
ऑप्शन दिले 6, 4, 7/2, 9/2. राईट. नेक्स्ट बघा, आणखी एक कॉन्सेप्ट आहे याच्यात की ज्याच्यावर क्वेश्चन्स आहेत. सो तुम्हाला फिजिक्सला असेल डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट आपण कशाने डिनोट करतो? एस. राईट. सो डी एस बाय डी टी काय बनते? व्हॉट इज डी एस बाय डी टी? वेलोसिटी. पुन्हा याला जर तुम्ही डिफरन्शिएट केलं डी स्क्वेअर एस अपॉन डी टी स्क्वेअर काय बनते? ॲक्सेलरेशन. हां, बॉडी जर स्टॉप झाली तर वेलोसिटी किती कन्सिडर करायची त्याची? 0. सपोज एसचं फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला, राईट, आणि टाईम वगैरे विचारला, टाईम ॲट विच वेलोसिटी विल बिकम 0 किंवा टाईम आफ्टर हाऊ मच टाईम बॉडी विल स्टॉप, असं काहीतरी क्वेश्चन्स असतील. हां, सिम्पल आहे. डिस्प्लेसमेंट फंक्शनला तुम्ही जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाईम तर काय भेटणार आहे? वेलोसिटी. बॉडी जर स्टॉप असेल तर वेलोसिटी किती असणार आहे? 0. वेलोसिटीला परत डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे? ॲक्सेलरेशन. याच्यावर तुम्हाला PYQs भेटतील. एक क्वेश्चन लिहा, राईट डाऊन. सिम्पल क्वेश्चन आहे, करा, तुम्हाला जमेल. द डिस्टन्स एस इन मीटर्स, distance s in meter covered by a body in t seconds, covered by a body in t seconds is given by is given by 3t square minus 8t plus 5. The body will stop. The body will stop after 1 second,
3/4, 4/3, 4. 3/4 second, 4/3 second, 4 second. कसं सॉल्व करणार? डिस्प्लेसमेंटचं फंक्शन दिलेलं आहे. बॉडी विल स्टॉप झाली तर वेलोसिटी काय होणार? 0. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. कशाशी इक्वेट करणार? 0शी. यू विल गेट टी. बॉडी विल स्टॉप आफ्टर. काय आलं काय बा? डिस्प्लेसमेंट फंक्शन दिलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं? बॉडी विल स्टॉप. बॉडी जर स्टॉप झाली तर वेलोसिटी काय होणार? 0. याला डिफरन्शिएट करा. ds/dt कॅल्क्युलेट करा. कशाशी इक्वेट करणार? 0शी. फाइंड व्हॅल्यू ऑफ टी. करा बरं. करेक्ट. 4/3 सेकंड. Next here, the displacement of particle at time t. Displacement of a particle at time t. Displacement of a particle at time t is s is equal to t cube minus 4t square minus 5t. Then velocity of particle at t is equal to 2 seconds is. काय सॉल्व करा. किती येते? -9. काय ना, फक्त यू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस, दॅट विल बी वेलॉसिटी. करेक्ट. सो 3t स्क्वेअर मायनस 8t मायनस 5. याच्यात काय पुट करायचं आहे? t इज इक्वल टू सबस्टिट्यूट करा. राइट. नेक्स्ट लिया. राइट. डायरेक्टली s लिया. s इज इक्वल टू, सो डिस्प्लेसमेंट दिले, डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल s इज इक्वल टू t क्यूब माइनस 6t स्क्वायर. s इज इक्वल टू t क्यूब माइनस 6t स्क्वायर प्लस 9t प्लस 25. The displacement of a particle, write down, the displacement of a particle at the time, displacement of a particle at the time when its acceleration is 0 is, displacement of a particle at the time when its acceleration is 0 is. ऑप्शंस आहे -27 युनिट्स, 27 युनिट्स, 0 युनिट, 9 युनिट.
कसं सॉल्व करणार सांगा, स्टेप सांगा. पहिले डिस्प्लेसमेंटचं फंक्शन दिलेलं आहे, पहिले काय कॅल्क्युलेट करणार तुम्ही, ॲक्सेलरेशन, राईट. एकदा डिफरन्शिएट केलं तर काय भेटेल, वेलॉसिटी. वेलॉसिटीला परत डिफरन्शिएट करा, काय भेटणार, ॲक्सेलरेशन. त्या ॲक्सेलरेशनला 0शी इक्वेट करा, तुम्हाला टाईम भेटेल. करा. एस इज गिवन, एकदा डिफरन्शिएट करा, यू विल गेट वेलॉसिटी. वेलॉसिटीला परत डिफरन्शिएट करा, यू विल गेट ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनला 0शी इक्वेट करा, यू विल गेट टी. टाईम ॲट विच ॲक्सेलरेशन बिकम 0. तो टी डिस्प्लेसमेंटच्या फंक्शनमध्ये पुट करा, कारण डिस्प्लेसमेंट विचारलं आहे ना. -27, 27, 0, 9. किती आहे, 27. येते 27, ठीक आहे. राईट, 27. नेक्स्ट या, पार्टिकल मूव्स सो दॅट, ओके, याच्यावर भरपूर क्वेश्चन्स आहेत, सिम्पल आहे याच्यावर. पार्टिकल मूव्स सो दॅट x इज इक्वल टू 2 + 27t minus t³. The direction of motion reverses after moving a distance of options है 65, 60, 56, 80. 65, 60, 56, 80. हाँ, x is equal to 2 + 27t minus t³. हे बघा, पार्टिकल मूव्ह होतोय आणि सडनली त्याने जर डिरेक्शन चेंज केली तर इथे एक पॉइंट येणार आहे, त्या पॉइंटवर त्याची वेलॉसिटी किती असणार आहे, 0. बरोबर ना. जसं एखादा तुम्ही स्टोन थ्रो केला, हा जेव्हा खाली येईल या पर्टिक्युलर पॉइंटवर, एका पॉइंटवर त्याची वेलॉसिटी किती असणार आहे, 0. सो हा टाइम फाइंड आउट करा की किती टाइम नंतर त्याची वेलॉसिटी 0 होते. राईट, सेम जसं x दिलेला आहे, वेलॉसिटी कॅल्क्युलेट करा, वेलॉसिटी 0शी इक्वेट करा, यू विल गेट टाइम. ती टाईमची जी व्हॅल्यू आहे ती डिस्प्लेसमेंटच्या फंक्शनमध्ये पुट करा. राईट, x किती दिलेला आहे, 2 + 27t. येते का. करेक्ट, 56.